आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। पत्रकार सन्मान सोहळा संपन्न। द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये पत्रकार म्हणून कार्य करणाऱ्या पत्रकारांचा गौरव सन्मान करण्यात आला व पदनियुक्ती करून सन्मानपत्र देण्यात आले। द जर्नलिस्ट असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय डॉक्टर रामदास भाऊ ताटे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकारांचा सन्मान सोहळा व पदनियुक्ती करण्यात आली। यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री सुरेश यादव, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री प्रमोद पानसरे, राष्ट्रीय महासचिव श्री सुनील यादव, श्री अशोक कांबळे, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री मोजेस दास, कायदेशीर सल्लागार श्री ॲडव्होकेट आयुष पटेल व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान सोहळा संपन्न झाला। श्रीकांत यमगर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजित गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हबीबभाई मुलानी, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलीप सुखदेव गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र कार्य उपाध्यक्ष सचिन बंडू बुटुकडे, सांगोला तालुका अध्यक्ष वामन जगन्नाथ ढोकळे, सांगोला तालुका उपाध्यक्ष विठ्ठल कुंभार, कार्याध्यक्ष महेश वसंत शिंदे, सांगली शहर अध्यक्ष अम्रपाली संजय कांबळे, सांगली शहर अध्यक्ष शालन शिवशंकर गवळी, सांगली जिल्हा उपाध्यक्ष विकास बाळकृष्ण माळकर, मिरज तालुका अध्यक्ष विजय केरबा मोहिते, मिरज तालुका ग्रामीण अध्यक्ष रोहन तानाजी नाईकनवरे, खानापूर तालुका अध्यक्ष कीर्ती रोहन नाईकनवरे, खानापूर तालुका महिला अध्यक्ष अनिल गंगाराम लोखंडे, विटे शहर अध्यक्ष, तसेच या संघटनेमार्फत बऱ्याच पदाधिकाऱ्यांची पदनियुक्ती करून सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। स्टार वन न्यूज वर्तमान। कारण पत्रकार झोपला नाही पाहिजे, त्यामुळे पत्रकारांचा आत्मविश्वास अजागरूक पाहिजे। पत्रकार एकता जिंदाबाद, पत्रकार एकता जिंदाबाद। आज या ठिकाणी माझ्यासारखी कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने पत्रकार दिनानिमित्ताने सर्व माझ्या पत्रकार बंधूंना, माझ्या माताभगिनींना, आलेले सर्व मान्यवर, आम्हाला शिवसेनेचे आहेत, बीजेपीचे सर्व सहकारी आरपीआयचे आहेत, सर्व मान्यवरांचं या ठिकाणी पत्रकार दिनानिमित्ताने आम्ही शुभेच्छा करण्यात येतो। आलेले सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। पत्रकार दिन आज 6 तारखेला आपण आयोजित केलं होतं, परंतु आमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यक्रम असल्यामुळे 9 तारीख आम्ही श्रीकांत यांना घेतलेली होती। त्याच्यात त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं, उशीर झाला काय हरकत नाही। पहिल्याच कार्यक्रम श्रीकांतचा आहे, पुढच्या कार्यक्रम सोमानी करेल। त्याचे जेवढे आज सहकारी टीम ज्यांना नियुक्ती केलेली, जिल्हा अध्यक्ष ज्यांना पदावर आपण दिलेली आहे, सोलापूर जिल्ह्याचे अशोक यांचे हार्दिक अभिनंदन। त्यांनी चांगलं काम करावं, तसेच आमच्या नांगरे मॅडम त्यांना महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष पदावर त्यांची आपण नियुक्ती केलेली। ज्या ज्या मान्यवर ज्या पत्रकारांना, तसेच सोलापूरच्या पूर्वीचे जिल्हा अध्यक्ष अजित गायकवाड त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। सोलापूर जिल्ह्यामध्ये नाव चांगल्या पद्धतीने त्यांचं राबवलेलं अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी नांगरे मॅडम यांच्या सर्व त्या ठिकाणी चांगलं काम केलं। त्यांचं मार्गदर्शन करण्याचे काम योगदान त्यांनी केलं। आणि आयुष पटेल जे आमचे कायदेशीर सल्लागार आहेत, आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा देतो। आज ते येऊ शकले नाही, परंतु सर्व तमाम माझ्या पत्रकार बंधूंना हे सांगू इच्छितो, पत्रकार हा कुठे कमजोर नसून आपल्याला मान्यवरांनी सांगितलं शहराचे प्रमुख आहेत शिवसेनेचे, पत्रकार कमी नसतो, आपण फक्त निष्पक्षपणे काम करायचं। मित्रसंबंध आहेत, राजकीय लोकांशी आहेत, तिथल्या तिथंच ज्यावेळेस आपल्याला काही न्यूज करते, बातमी करते, निर्भीडपणे बिंदास लावायची, खोट्या बातम्या लावायची नाही। आपल्या परिषदेने सांगितलेली बातमी दोन्ही बाजूच्या असायची, कारण खोट्या बातम्या लागतात, त्या बातम्यामुळे आपल्या पत्रकार बदनाम होत चालले। परंतु आपल्या द जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेच्या माध्यमातून आपण पत्रकारांना न्याय करण्यासाठी आपण लढतो।
आणि मॅडमने सांगितलं आपल्याकडे खूप दिवसापासून अपेक्षा आहे की आम्हाला पत्रकार प्रशिक्षण आम्हाला पाहिजे, कारण त्या शिक्षकी पेशेमध्ये माझे झाले गोव्या मॅडम पण आहे, त्यांचे सर्व सहकार्य. तरी त्यांना मी सांगू इच्छितो मॅडम, मागच्या वेळेस आपली झाली पत्रकारांची जी लेखी परीक्षा त्यांना आपण पत्राद्वारे घेतली होती. आता आपण त्यांना काही प्रश्न केले त्या माध्यमातून त्यांना जर्नलिझमच्या जे काही माहिती आहे ते आपण त्यांना दिली गेली. आपल्याला वाचन दिल्यासाठी आपण ऑनलाईन आठवड्यात एकदा आपण ती करण्याची व्यवस्था आपण करणार आहोत. जर्नलिझमचा कोर्स करायचा आहे त्या करू शकतात आणि जर्नलिझमचा कोर्स करताना तुम्ही त्याच्यावर शिक्षणाची काहीच अट नाही. तुम्ही कमी फोन करत असाल की आमच्याकडे कमी शिकलेली जबाबदारी त्यांनाही सांगू शकतो. तुमच्या चिंता आणि चिकाटी असेल तर तुम्ही काही करू शकता. आणि पत्रकारी क्षेत्रामध्ये राजकीय व्यक्ती पण बरेच आलेले आहेत, त्यांची इच्छा असते ते करू शकतात. पण पत्रकार असे चौकटीच म्हणून आपण ज्या भारतीय संविधानाने दिलेल्या घटनेप्रमाणे आपण काम चौकटीत राहतो आणि आपल्याला अधिकार दिलेले आहे. फक्त अधिकाऱ्यांचा जे अधिकार आपल्याला दिले त्याचं तंतोतंत व्यवस्थित जर आपण पालन केलं, संविधानाच्या कुठल्या कलमामध्ये काय त्या कलमानुसार आपण जर काम करत गेलो तर कुठल्याही प्रकारे मला तर वाटत नाही कुठल्या पत्रकाराला हल्ला होणार किंवा पत्रकाराला त्रास होणार असं कुठेच होणार नाही. पण तरी सुद्धा काही पत्रकार आपल्या एक भावनिक होऊन काम करतात, भावनिक म्हणजे चालत नाही. दोघं आणि मन दोन्ही एकत्र धरून काम करायचं आणि संविधानाच्या चौकटीत राहायचं. संविधान प्रत्येकाने संविधान असेल तर संविधानाचं वाचन करायचं, कारण त्या संविधानामध्ये ज्याच्या आपल्याला आर्टिकल नियमाने दिलेले कलम दिले चौकट आपल्याला दिलेले, जसं राजकीय व्यक्तीला दिलेली तसं पत्रकारांना दिलेली, त्याच्या आचारसंहितेमध्ये राहून आपण काम केलं. पत्रकार हा नेहमीच सगळ्यांच्या पेक्षा श्रेष्ठ राहणार, कारण सांगायचं तात्पर्य आहे की आपल्या पत्रकार संघटना जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघ फक्त पत्रकारांसाठी साहेब काम नाही करत. आमची संघटना आमच्या समाजामध्ये पण तुम्ही तुम्हाला अन्याय होत असेल, अत्याचार होतात, त्याच्यासाठी सुद्धा असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघ हे रस्त्यावर काम करतात. याचं उदाहरण आता पुणे जिल्ह्यामध्ये काही काही नातेमध्ये लोकांच्या समस्या होत्या, साथी वाढण्याच्या, आरोग्याच्या आणि अनेक प्रश्न होते. रस्त्याला करतात आम्ही फक्त बातमी देऊन आमचे पत्रकार सुद्धा आपल्याला खबर चालले. मग आम्ही असं विचार केला की आपण जर लोकांसाठी असतं तर काय चुकीचं करतो. तर जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघासोबत आम्ही त्या पत्रकाराला सर्वसामान्य न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या सर्व टीम माझ्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मोठा करून आम्ही घेतलं आणि तो यशस्वी करण्यासाठी आमच्या सर्व टीम पुणे जिल्ह्याचे भाई आमचे अशोक कांबळे साहेब आणि आमचे पाचल साहेब त्या सर्व टीमने त्या ठिकाणी एक झोपून काम केलं आणि लोकांचे जे काही प्रश्न होते, रस्त्याच्या असेल, समस्या असेल, ते काम नगरसेवक करतात. परंतु नगरसेवक त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये हेळवी देते. अजून दुसरी गोष्ट अशी की कॅबिनेटने काही भागामध्ये नागरिकांचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला अधिकार दिलेले तो सुद्धा आपला सामान्य आहे. रतन टाटाला दिलेले आणि सर्वसामान्यांनी जोडले जाणाऱ्या व्यक्तीला अधिकार मताचा अधिकार. पण त्या जवळ 9,500 लोकांचं मतदान नाव घायला करून टाकलं. तर त्यासाठी सुद्धा आपले जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघ हे काम करत आहे. दिल्लीपर्यंत आम्ही दिलेले आहे आणि काम सुरू आहे की याच्यामध्ये काही माझ्याकडे जॉईन झालेले काही नागरिक आहेत जे सर्वसामान्य आहेत की ते म्हणते सर आम्ही पत्रकार नाही, परंतु त्यांना आम्ही सांगितलं की काम करणं इच्छुक आहात तुम्ही सोशल मीडिया. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.